नमस्कार, स्वागत आहे आमच्या भाग्यशाली राहुल कॉमेडी चॅनलवरती. आम्ही चाललोय निळेगाव येथील धरणावर. आता सध्या आम्ही आहे हिंगणा कारेगाव या गावामध्ये. भाच्यांनी मिळून बिर्याणी पार्टीचे आयोजन केलं होतं. त्यासाठी पिण्याचं पाणी घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आता आम्ही हिंगणा कारेगाव गावामध्येच आहे. बघा इथं कोंबड्या आहेत मस्तपैकी. झाडाखाली साचलेलं पाणी कोंबड्या पितात. कावडे पक्षी सुद्धा पितात. बघा इथं मधमाशा दिसत आहेत. मधमाशा पिण्याचं पाणी पिण्यासाठी आलेले आहेत. असं आम्ही घेतलंय पाणी. आता हे बिर्याणी पार्टी भाच्यांचा आग्रह असतो आम्ही करण्याचं ठरवलं. पाणी घेतलं आणि निघालो रस्त्याने हिंगणा कारेगावमधून निळेगाव धरणाच्या दिशेने. अशा प्रकारे आम्ही आता फायनली निळेगावच्या दिशेने निघालेलो आहे. बघा हे आता हिंगणा कारेगावच आहे. निघालोय आता निळेगावच्या दिशेने. आपण चाललो आहे धरणावर. समोर धरणामध्ये गाडी गेल्यावर इथून आता लेफ्ट घ्यायचा आहे. म्हणजे कशाला आंघोळ करायला ना, कारेगावच्या दिशेने जाणार. पहिले पार्टी जेवण करायला. सरळ जर गेलं तर राईट साईडला चितोळा गाव आहे. पण चितोळा गावाच्या दिशेने न जाता आपल्याला आम्हाला जायचं होतं निळेगावला. तरी म्हणून कारेगाववरून जावं लागते. निघालो कारेगावच्या दिशेने. चाललोय बघा. गाडी पळतीये 30च्या स्पीडवर. आमच्या गाडीचे टायर गोल गोल फिरतात आहेत. आमची गाडी आणि माग बसलेले पलटण. खूप मोठी पलटण बसलेले. दाखवू का तुम्हाला? हे बघा, हे आहे माग बसलेले सगळे पलटण. बघा बाजूला सरक रे थोडा. खाली बस, खाली बसले बाजूला सरक रे. हा चाललाय रस्ता. पडतोय बघा कसा. आम्ही चाललो आहे आता 40च्या स्पीडवर. ओके. गाडी आली. आता आलो आपण कारेगावमध्ये. कारेगावच्या पुलावरून आपण चाललेलो आहे. पुलाचं काम चालू आहे. इकडे बघू शकता पुलाचं काम चालू आहे नदीमध्ये. त्यामुळे रस्ता इथं थोडा खराब आहे. हे आहे कारेगाव, हिंगणा गावाजवळ गाव कारेगाव. अशा पण गाडी खाला. आम्हाला धरणावर जाण्याचा रस्ता माहिती नव्हता. पाठीमागच्या बाजूला बसलेला अजय आमचा भाचा आम्हाला गायडन्स करत होता.
आणि त्याच्या म्हणण्यानुसार मी गाडी चालवत होतो. हा हो 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 ओके 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 भाजी भाजी ओके. ओके भांजे. या रोडवरती फार मृगजळ दिसणार आहे कारण की इथं खूप ऊन आहे. मृगजळ फक्त म्हणजे असं गरम रोडवर आणि मृगजळ बापरे इथे टर्न आहे आणि हा वन साइड रोड आहे. बरोबर इथं आमचीच गाडी आता लागला वन साइड. हो असं जास्ती करून शहराकडे एवढं हिरवं दिसत नाही. लिंबाच्या झाडाचा अजून टाकायचं. ए अजून टाकू ना अजय. सरळ म्हणतात, सरळ घ्या म्हणतात. अजय थांबा थांबा की. इथून नाही टाकू का? चला. काल आपण इकडून आलो होतो ना. हा नो अकेला गया था मैं, हाँ मैं आया अकेला, मेरे संग 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 आया हो. तेरी यादों का डान्स नका करू. मेरे संग संग आया तेरी यादों का मेला. घोड्यासाठी होऊन बांधलेलं आहे पंखाचं. डान्स तसं मामा नाही का? मामा गाडी डान्स. चांगले दिसतात मागचे. डान्स करा. गाणं लावा. चार्जिंग जाते ना. चार्जिंग नाही 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 इलेची नागिन निघाली घुस घुस नगो बडूला लागला. घुस घुस. इलेची नागिन निघाली नगो बडूला लागला. इलेची नागिन निघाली नगो बडूला लागला. ए जंगली प्राणी जर दिसले तर यांचा फोटो काढायचा. डुलतो आम्ही डुलतो. तुला किती सरळ सरळ सरळ. खाली इथून आलो ना आपण. ए पाठांना पण जायचं नाही का रे? चला सर मन राहिले तर आहे का? अरे खाऊ नाही एकमेका जागा जातात ना कधी अजून. हो. अरे ते काय रस्ताच आहे असं तर काय करायला बघ. रस्ताच आहे तर काय करायचं बघा. आम्ही जाणून झोपलो. हे छोट पिल्लू ते चालवते गाडी. ही शौर्य खंडारे 8 वर्ष बघा हे गाडी चालवते. 8 वर्षाचा चिडूस आहे. 8 काय चालवतो आहे. बघा हे पोतर आहे ना, याला लई गाडी चालवायची हाऊस आहे बरं. 18 वर्षाचा मुलगा आहे हा. पिंपरी
लेफ्ट. धरणाच्या दिशेने जात असताना आम्हाला रस्त्याने काही रोहिटे दिसले. लेफ्ट. नीलगाई. निळेगाव रोड. काही ठिकाणी त्याला नीलगाई म्हणतात, काही ठिकाणी रोहिटे, काही ठिकाणी रोही असं सुद्धा त्याचा उल्लेख होतो. ते रोहिटे पाहण्याचा आमचा मोह काही आवरला नाही, त्यामुळे आम्ही गाडी साईडला घेतली आणि बघा हे जंगलामध्ये मस्त झाडाखाली बसलेले होते. पण आम्ही गेल्यामुळं ते चालायला लागले. बघू शकता तुम्ही रोहिटे. कळपाने राहणारा शाकाहारी प्राणी रोहिटे हा आहे. हा हिस्त्र प्राणी नसला तरी शेतकऱ्याचं खूप प्रमाणात नुकसान करते, पिकाची नासाडी करते. बघा हे झुंडचे झुंड रोहिट्यांचे. चला मामा गाडी आली. चला गाडी आली समोर. चला बसा रे बस. चला चला. उन्हाचा जोर एवढा होता की मुलांना तिथं रस्त्याला थांबणं अशक्य होतं, त्यामुळे सगळे घाई करत होते, चला 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 म्हणून. बघा हे रोही. मुलं मस्त माग स्पीकरवरती गाणे लावून एन्जॉय करत होते. कडाक्याचं ऊन आणि तुरडक खराब रस्ता, कुठं चांगला रस्ता. आणि आम्ही निघालो होतो निळेगाव धरणाच्या दिशेने. एकदम हळू घ्या, हळू घ्या. हा, गाडी एकदम हळू घ्या. आम्ही समोर बसून सुद्धा मागचं पोरगं बिरगं इकडे हात निसटला का नाही, बसायला की नाही? ड्रायव्हिंगचा आनंद घेत होतो. रस्त्याने दिसणारे झाडं झुडपं बघत होतो. आई डाटा नाही का मोबाईलला? आहे डाटा. तुम्ही डाटा चालू केला का? बघा आमच्या गावाकडं असं ओसाड राळ असते, जिकडं तिकडं कुठे हिरवळ नाही, कुठे जास्त झाडं नाही, कुठं डोंगर नाही, कुठं दऱ्या नाही, काय नाही. डाटा नाही का? एकदम सिंगल रस्ता. समोरून गाडी जरी आली तरी दुसऱ्या गाडीला साईडला घ्यावं लागते, असं बारी बारी असते गावाकडं. एका मिनिटात होतो का? कुठं कुठं छान मस्त जिथं नाला वगैरे काय आलं तर असा मस्त छान झाडं हिरवे हिरवे. मध्येच कुठल्या तरी शेतकऱ्याचे कडबा पेरलेला होता, म्हणजे ज्वारी. बघा एकदम मनमोहक असं वातावरण रस्त्याने चालताना. एखाद्या झाडाखाली गुरं बांधलेले, त्यांना चारा टाकलेला. हे लिंबाचे झाड मस्त गावाकडे दिसतात. एकदम मनमोहक अशी थंडीगार सावली त्याची असते. आता आपण आलोय निळेगावच्या एकदम जवळ. ठीक आहे, निळेगाव आता इथून स्टार्टच होणार आहे. झाडं झुडपं चाल दिसतात मस्त हिरवेगार.
निळेगाव स्टार्ट झाल्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिसला. आम्ही दूरच पुतळ्याला अभिवादन केलं आणि धरणाच्या दिशेने निघालो. निळेगाव पास झाल्यानंतर एक हातपंप दिसला. हातपंपावर एक ताई कपडे धुत होती. तिने आम्हाला टाटा बाय बाय केलं. आमच्याकडे बघून हसली. आम्ही सुद्धा तिला टाटा बाय बाय केलं आणि आम्ही धरणाच्या दिशेने निघालो. गावाला लागून लगेचच धरण येणार आहे आणि धरणाच्या बाजूने आम्ही जात होतो. मी बोलू का तिथं? पाट दिसतोय. धरणातून आलेल्या पाण्याचा पाट आहे हा. कालवा म्हणतात, पाट म्हणतात, बंधारा म्हणतात. लगेचच आता दूरनच मुलांना धरण दिसते आणि मुलं एकच गोंधळ करतात धरण दिसले. आई, आपण फक्त त्या मंदिरावर चाललो, धरणावर थोडी चाललो. धरण इकडे आहे ना. तिथून जेवण करून काय मुंबईच्या देवापाशी घेऊन मटण नेता का तुम्ही? चिकन मरी माझ्याजवळ लोक बोकडे कापतात, कोंबडे कापतात. चिकन आणलं का पण? बाबा, आपण धरणावर अशा प्रकारे फायनली आम्ही निळेगावच्या धरणावर पोहोचलेलो आहे. बघा इथं ही जी मोकळी जागा दिसते, इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे फरीच्या दिवशी इथं खूप मोठी जत्रा होत असते मरी आईच्या नावाने. त्याच जागेवर आता आम्ही थांबलेलो आहे. बघा मुलं उन्हामुळे उड्या मारतात, पाय भाजतात. एक एक मुलगी उतरत आहे गाडीच्या खाली. बघा हे शितूबाई उतरली, शीतल. अरे शीतल शूटिंग मध्ये आली आहे. तू शूटिंग मध्ये आली. सगळे लेकरं हळूहळू उतरत आहेत खाली. उन्हाचा खूप चटका आहे. ऊन खूप मोठं आहे. बघा आता सगळे एक सोबत आणलेल्या सगळ्या वस्तू बाहेर काढायचे चालू आहे. आणि मंदिराच्या मागच्या बाजूला एक शेड आहे. त्या शेडमध्ये सगळ्या वस्तू न्यायच्या आहेत. झाडाखाली घ्या, झाडाखाली सगळे भांडे कुंडे सगळं झाडाखाली. एक नवरीन राहिली उतरायची फक्त, बस बाकी उतर. बघा खाली उतरल्या एकता गेली पाण्यासोबत खेळायला. आली पाण्यासोबत खेळून. हे धरण आहे निळेगावचं धरण. धरणाच्या कडेलाच हे मरी आईचं मंदिर आहे. इथं मंदिराजवळ आम्ही थांबलोय. बघा या शेडमध्ये चटया टाकल्यात. सगळे मुलं मुली बसल्यात. ज्याला जे काम करता येईल त्याला जे काम लावलेलं आहे. हे सोनूबाई आमची मोठ्या बहिणीची मुलगी कोथिंबीर साफ करते. हे छोट्या बहिणीची मुलगी सुजाताबाईची शीतल झोके खेळते. बाकीच्या मुली झोके देतात. हे एकताची आई आणि मोबाईलवाली आमची सोनूबाई. हा पार्टीचा ऑर्गनायझर पार्टीचा अजय दादा. आणि इकडं आम्ही चूल बनवायच्या नादी लागलो. चुलीसाठी विटा रचल्यात आणि काही चिखल करतोय. विटा सरकवण्या म्हणून त्याला चिखल लावायचा. विकास पाणी टाकतोय हातावर.
चिखल बनवायला भट्टी बनवायला मदत करतोय मला. बघा, हा करण सुजाताबाईचा लहाना मुलगा, हा सोनूबाईचा मुलगा झोका खेळतोय, त्याला शौर्य झोका देतोय, एकटा झोका देते. बघा आता अशा प्रकारे आमची भट्टी तयार केली आम्ही. चालू आहे भट्टी बनवायचं काम. विकासनं पण खूप मदत केली भट्टी बनवायला. अशा प्रकारे आमची भट्टी बनवून ओके झाली. चूल बघा, विकास पण झोके खेळते भाच्यांसोबत, त्याच्या भाच्यांसोबत. माझा भाचा त्याच्या भाच्यासोबत झोके खेळते बघा, म्हणजे माझ्या नातवांसोबत. हे नातवांची आई सोनूबाई, हे शितूबाई, शीतल. आता कांदे कापतात. आम्ही चाललो पाणी आणायला धरणावर. पातेल घेऊन मी आहे. अजय लहान लहान लेकरांना थांबवतो, येऊ नका धरणावर, पाणी खूप असते म्हणते. बघा मी गेलो धरणामध्ये पाणी आणायला. बघितलं पातेल्यात वरचं पाणी घेतलं, पण पाणी काही मला आवडलं नाही. असं गडूळ गडूळ पाणी वाटत होतं. त्यामुळं पाणी घेतलं खरी, पण आणलं नाही. वापस आलो. बघा मिरच्या कापतात, फुटत्यात, टोमॅटो. सगळ्या मुलं मुली वाट बघतात. आता मामा बिर्याणी बनवणार या असे. बघा एकता काय करते, चम्मच दाखवते. बघा सगळे कसे आनंदित वातावरण आहे. सगळे कशी मज्जा करतात. आपले लहानपणची आठवणी म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. काहीतरी एक आठवण राहावं. बघा तिकडं सोनूबाईचा पोरगा लोळतोय मस्तपैकी. शौर्य आणि शौर्य, माझा मुलगा शौर्य आणि सोनूबाईचा शौर्य, दोघं जण झोका खेळतात. बघा आम्हाला ते पाणी आवडलं नव्हतं धरणातलं, त्यामुळे आम्ही गावात गेलो होतो पाणी आणायला. आणि बघा आपण जेव्हा रस्त्याने येत होतो, ते एक बाई हापशीवर कपडे धुताना आपल्याला दिसली होती. त्या हापशाचं पाणी गावात जाऊन घेऊन आलोय, चांगलं स्वच्छ पाणी. बघा ही मुलगी पण आम्हाला मदत करते. हे पण भाची आहे बघा, समताने हांडा तिच्या हातावरचा घेतलाय. सगळेजण मदत करतात आपापल्या परीने. बघा येता येता गावामधून कोल्ड्रिंक्स आणल्या होत्या. छोटे छोटेच बाटल्या होत्या तिथं, मग 2-3 आणल्या. सगळेजण म्हणले की घोट पिऊ. बघा वरून उन्हाची लाईन आहे आणि त्याच्यात कोल्ड्रिंक्स. हा बघा करण लहाना भाचा यांनी पण पाणी आणायला मदत केली. उन्हात गाडी लावायची नाही म्हणून गाडी इकडे आणायचा मी प्रयत्न केला. लेकरांची आई म्हणली सावलीत लावा. आणखीन पुढं गाडी घेतली. मग करणनी तिथली एक वायर होती, ती वायर काळी वर उचलली. बघा सगळे काय ना काही काम करतातच आहेत. मी घेतली गाडी आतमध्ये. मग आता पाणी आणून झालं. इकडं साहित्य पण कापकूप करणं चालूच आहे. बघा विकास काय वाजवते, खलबत्ता चाकूनी वाजवते. सोबत आणलेलं आम्ही चिकन हिंगण्यामधूनच घेतलं होतं. 2 किलो चिकन घेतले धुवायला. याला स्वच्छ प्रकारे त्याला धुवून घेतले आणि तिथलं सरपण इंधन गोळा केलं आणि चूल पेटवली. बघा हे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आहे 2 किलो.
बघा ब्लॉग बनवते, एक भाचा ब्लॉग बनवते, शूटिंग काढते. हे अजय दादा बघा आता ऑर्गनायझर अजय जाधव. एक छोटा गंज नेला होता पातेलं, त्याच्यामध्ये चिकन उकळायला टाकलं. हे सगळे त्याच्यातले कंटेन्स काढून ठेवले. मीठ, हळद, तिखट सगळं माझ्या हाताने मी बाजूला काढून ठेवले. त्याच्यात तेल, हळद आणि मीठ टाकले आणि त्याला उकळायला ठेवले. बघा आता मुलं आपापल्या हिशोबाने जे वाटेल ते, जसं खेळता येईल तसं खेळतात. मला लागलं काम आता बिर्याणी बनवायचं. बघा हळद मीठ टाकल्यानंतर त्या टोमॅटो कापून टाकतो मी चिकनमध्ये उकळायसाठी. लेकरांची आई कांदा चिरून टाकते. मामी, सगळ्यांच्या मामी, भाग्यशाली खंडारे आणि मामा म्हणजे मी. व्यवस्थित सगळं चालू आहे. बाहेर कुठं फिरायला चान्स नाही, ऊन आहे, त्यामुळे सगळे मुलं शेडमध्येच बसलेले आहेत. मामी पण मदत करतात मला. माझ्या हातात तो एक रुमाल दिसते बघा निळ्या कलरचा, तिथल्या एका पोराचा तो रुमाल होता. दिसणारच पोरगा दाखवतो मी तो तुम्हाला. त्या रुमालची एक गंमत झाली. गरम होते म्हणून मी शर्ट काढलाय. बघा 1 तास लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवते. कुठती समता. काही मुलं तिकडं मंदिराच्या भिंतीवर जाऊन बसलेत झाडाखाली. रुमालाची गोष्ट सांगायचीच राहिली, सांगतोय तुम्हाला आता गोष्ट. आमच्यासोबत एक मुलगा आलेला आहे आणि त्याचा तो रुमाल होता. मग तिथं काही कपडा वगैरे काही नव्हता. बघा इथं आहे का बसलेला? नाही, इथं नाही बसलेला रुमालवाला मुलगा. बघा इथं काही झाडावर मुली चढल्यात, झाडावर खेळतात, काही मुलं इकडे खेळतात. बघा हे सोनूबाईचं पोरगं बाटली करते. हे बघा आमचा ऑर्गनायझर पार्टीचा अजय जाधव झोक्यावर बसलेला लहान लेकरू. मोठ्या बाईचा मुलगा, लताबाईचा मुलगा. मस्तपैकी धरणाचा नजारा. कोळी लोक मासे पकडायसाठी धरणात गेलेले आहेत. बघा विकास, करण, शीतल, सोनूबाई, एकता सगळे बसले आहेत. बघा त्यांची मामी, सगळे एन्जॉय करतात पार्टी. आणि मला लावलं तिकडे कामाला बिर्याणी बनवायसाठी चुलीच्या जवळ. बघा सगळे भाचे भाच्या सगळे बसलेत मामीच्या जवळ. बघा 2 जार पाणी आणलेलं आहे प्यायचं. सोबत पाणी कमी पडावं नाही, उन्हाळी दिवस पाणी छान उघड करतात. बघा इथं अशा प्रकारे आता पाणी गरम करायला ठेवले मी बिर्याणीसाठी. इथं चिकन उकडून ठेवले. याच्यात हे झाले उकडून चिकन. याच्यामध्ये सगळे कंटेन्स टाकायचे आहेत. आणखीन इथं पाणी बिर्याणीसाठी पाणी उकळायला ठेवले. जे गावातून हापशाचं आणलं ते, धरणाचं नाही. धरणाचं पाणी पिवळं होतं म्हणून मी काही घेतलं नाही. बघा हे धरण एकदम मस्त नॅचरली एकदम मनमोहक असा धरणाचा नजारा इथं. बघा इथं टॉयलेट पण बांधलेले आहेत, पण हे टॉयलेट बंद आहेत, दरवाजे लॉक होते. सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायत निळेगाव. बघा अशी गाडीवर आता सावली आलेली आहे. गाडी उन्हात नाही, मुलं आपले खेळतातच आहे. हा माझा शौर्य नाचते, सोनबाचा शौर्य बाटली खेळते. आणि हात एक डॉन भारी आहे हा बारीकवाला. अरे बाबा रे,
लय डेंजर आहे, लय अँटी काय हा सोनूबाईचा बातमा म्हणून बंद केली बाकी बाबा रे, रडायला सुरू झाले, रडत राहणार मोबाईल फक्त आता टोमॅटो समता झाले. आता अद्रक लसूण पेस्ट बनवलं. विकास काय करते, टोमॅटो कापून देते. आता बसले मुलं आपले गप्पा करत. मी तर लेमन आणले अर्धा किलो. हे विकास तायडे, संगीताबाईचा मोठा मुलगा. अरे पडशील ना. टोमॅटो कापून देते. हा बस बस. लांब का बरं? हे लांब का बरं? अर्धी अर्धी करून त्याच्यावर. हे बघा तिकडं पाणी उकळायला ठेवलं, तोपर्यंत मोकळा होतो मी. आकाशामध्ये काही कबुतरांचा थवा भरारी घेत होता. त्यांचं शूटिंग करणं मला खूप चांगलं वाटत होतं आणि शूटिंग करण्याचा मोह मला आवरला नाही, म्हणून मी शूटिंग करत होतो. बघा गोल गोल फिरून कबूतर येतच होते. बघा माम भाऊ आणि फुई भाऊ झोका खेळतात. एकता आणि विकास. बघा या मुलांनी इथं खेळ चालू केलेला आहे. बाटलीचा ज्याच्या पुढे बाटली उभी राहील त्याला मारायचं. बघा सोनूबाईचा शौर्य नाचते मस्त. गाडीत गाणे लावले होते, गाण्याच्या तालावर. बघा हे चला खेळायचं. हा जो काळ्या शर्टाला पोरगा दिसतो ना, काळ्या शर्टाला बघा उभा आहे. याची ते रुमाल होता मगाचा. मी म्हणत होतो रुमालची गोष्ट सांगत होतो. याचा तो रुमाल होता आणि माझ्या हाताला चटका लागाव नाही म्हणून तो रुमाल मी घेतला. आणि बार बार माझ्याकडे जाऊ, द्या ना माझा रुमाल, ओ द्या ना माझी दस्ती, ओ द्या ना माझी दस्ती. बघा मोठा भाचा खेळते होती आणि त्याला एकच म्हणत होतो मी, अरे थांब बघा हातात रुमाल आहे हा, अरे थांब देतो नंतर, अरे हो देतो नंतर. 5-5 मिनिटांनी यायचा आणि द्या माझा रुमाल, द्या माझी दस्ती. अरे हो म्हटलं तुझा रुमाल दिल्याशिवाय काय जाणार नाही आम्ही. तू खूप मजा येते त्या रुमालची त्याची. बघा आता यांचा खेळ चालू आहे. ज्याच्या पुढे बाटली उभी राहील त्याला मारायचं. बाटली कोणाच्याही पुढे उभं राहायची, सगळे मग यालाच मारायचं. अहो का याला, अहो चॉकलेटी कलरची शर्ट, केस सगळ्यात लहान आणि मार खायला मोकळा. बघा सगळे त्यालाच धरून लुचायची. म्हणजे काही खरोखर नाही, पण एक गंमत म्हणून. चालू आहे खेळ यांचा. अरे 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 हो, या बाईनं पण दिला ढोसा ठेवून येत. अशी मुलं खेळतात. कोणी फोटो काढते, कोणी रील बनवते, कोणी ब्लॉग बनवते. अशा प्रकारे आम्ही निळेगावच्या धरणावर जाऊन बिर्याणी पार्टीचं आयोजन केलं आणि मस्त फुल धमाल, मस्त आयोजन नियोजन. बघा माझं तिकडे बिर्याणीचं पाणी उकडेपर्यंत मी पण यांचा खेळ बघायला आलो होतो इथं. हे बघा रोशन जाधव, जिजाबाईचा मोठा मुलगा, आमच्यासोबत आला नव्हता, मित्राबरोबर पण टू व्हीलरवर मागून आला. थोड्या वेळाने येत्या त्याला एक पाण्याचा जार सुद्धा आणायला सांगितलं होतं, ते पण घेऊन आला. पहिले 2 जार आणि आता 1 झाले 3 जार. उन्हाळ्याचे दिवस आहे, पाण्यावर पाणी संपणार होतं. येत्या त्याला 1 जार आणायला लावला. बघा मुली झोके खेळतात. नागसेन जाधव बाटली फेकली, उभी काय राहिली नाही. हा भाचा हा इकडला. राणी उतर खाली, राणी खाली उतर.
कुठे चालले? अँगल बदलली की चेहरे बदलतात त्या बाजून बिना हाऱ्याचा मार खाऊ राहिला. यार फायनली आता बिर्याणीसाठी लागणारं पाणी उकळलं गेलं, चिकन झालं उकडून. त्यामुळे आता बिर्याणी बनवायला घेतले. पातेल्यात तेल टाकलं. बघा हा निळा रुमाल, रुमालाला पोरगा सारखा 5-5 मिनिटांनी जवळ येते. द्या रुमाल, द्या रुमाल, द्या रुमाल. बघा हे सगळं साहित्य, तांदूळ बघा. सगळ्यात पहिले टाकले तेजपत्ता. गरम केलेल्या तेलामध्ये तेजपत्ता टाकलाय. त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा, कांदा परतवायचं काम चालू आहे. जळायचं नाही म्हणून. कढीपत्ता टाकला आता. आणखीन तेल टाकतोय. मुला मुलींचा अजून खेळ चालूच आहे इथं. बाटलीचा अजून मुली झोका खेळताच आहेत.
इकडे बिर्याणी बनवण्यासाठी रोशन अजय सगळे मदत करतात मला. वाळलेलं सरपण शेजारीच पडलेलं आहे, कुठं आणायची गरज नाही, काय नाही. लोक तिथं सारखे लोक काही ना काही जेवण बनवतच असतात. त्यांचं उरलेलं सरपण आम्ही वापरतोय. इंधन भरपूर मोठे मोठे लाकडं पडलेले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वाळलेलं सरपण नाही, काही टेन्शन नाही, काही नाही. बघा हे सगळे कंटेन्स बिर्याणीचे. मिरची तिखट आहे की नाही हे चाखून बघत होतो मी. ते कमी टाकायचं काय जास्त टाकायला पडते मग. अद्रक लसूण पेस्ट टाकली आता. कांदा आणि कढीपत्ता नंतर. समता बघते कसं करतात पप्पा. ठोकर नाही मारायचे, लाकडाने ठोकर मारले. अद्रक लसूण पेस्ट त्याला परतायचं काम चालू आहे. आता टोमॅटो टाकतोय चिरलेली. थोडीशी शिल्लक ठेवणार व्हेज बिर्याणीसाठी. आंबट आहे का टोमॅटो बघतोय खाऊन. थोडेसे टोमॅटो शिल्लक ठेवले व्हेज बिर्याणीसाठी. ज्यांना चिकन बिर्याणी आवडणार नाही त्यांच्यासाठी बनवायची. करून आलाय काय चाललंय कसं चाललंय बघायसाठी. काही करू का मदत म्हणते. फोटो काढून बघा म्हणते. माणूससोबत गप्पा करतात मुलं. रोशन अजय नागसेन खेळते अजून लेकरात. रोशन आला तेव्हा घरून बुंदी आणली होती लग्नाची लेकरांना खायसाठी. लेकर बुंदी खात खात खेळतात. रोशनच्या मामीच्या गप्पा रंगल्या तिथं. बघा आता लांबून शूटिंग काढली. सगळं शेड दिसते, गाडी दिसते. धरणाच्या चिकडालाच उभा आहे. अजय जाधव पार्टीचे ऑर्गनायझर फोनवर बोलतात. साईडला येऊन सोनूबाईचा पोरगा थांबायची खेळते. बघा सगळ्यांना भुका लागल्यात म्हणून बुंदीवर ताव हाणतात भाचे मंडळी. गाडीमध्ये गाणे लावलेत. बघा हा रुमाल लावला मुलगा. याचा रुमाल कुठं पडला जायलाच माहित नाही. मी उचलला जसा हातात दिसला तो माझ्या मागे लागला. रुमाल द्या रुमाल द्या रुमाल द्या. आता एक एक कंटेंट्स टाकणं चालू आहे. समता पण आता मदतीला आली. आता खडे मसाले टाकले त्याच्यामध्ये.
थोडासा आता खडा मसाला बाजूला ठेवलाय व्हेज बिर्याणीसाठी. अजय दादा पण आम्हाला मार्गदर्शन करतात. एक मसाले टाकणं चालू आहे याच्यामध्ये. पातेल्यात मंद आचेवर चालू आहे सगळं, जास्त जाळ लावलेला नाही. त्याला जिरं टाकतोय. अजय पण मदत करतोय. आता हळद टाकतोय. हळद टाकल्याचं आता सगळे पदार्थ याच्यामध्ये टाकून झालेले आहे. तांदूळ टाकले, चिकन उकळलेलं टाकून दिले. मीठ लागलं का नाही बघतोय मी त्याला. आणि हे सगळं ओके होऊन याला उकडायला झाकण लावून ठेवून दिले. याच्यातलं काही लाकडं कमी केले, जास्त जाळ राहावं नाही म्हणून. निखारा ओढला बाहेर. आणि परत आगीची गरज भासल्यावर आणखीन लाकडं लावले. एकता बसली इथंच. एकताला काही चिकन बिर्याणी काही खायची नाही, तिला काही आवडत सुद्धा नाही. मग तिला व्हेज बिर्याणी बनवायसाठी मी सगळं मटेरियल बाजूला काढलेलं आहे. थोडं थोडं सोयाबीनचा भात, सोयाबीन सुद्धा आणलेली आहे मी सोबत. सगळे मुलं आता गाण्यावर नाचतात. गाडीमध्ये गाणे लावलेले आहेत. सगळे एन्जॉय करतात पार्टी. नाचा ना, कोणाचा व्हिडिओ काढू मी? मामी पण नाचतात. प्यार हुआ अल्लाह मियां गाण्यावर चालू आहे डान्स. सगळे लहान मोठे छोटे सगळे नाचतात. बघा आता बिर्याणी पार्टीला चांगलाच रंग चढलेला आहे. इकडे सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला बिर्याणी तयार होत आहे. अशा प्रकारे आता सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. बिर्याणी कधी होणार. काही बिर्याणी बनवून ओके झालेली आहे. आणि ही दुसरी व्हेज बिर्याणी सुद्धा बनवायला घेतलेली आहे. सोयाबीनचा भात. जे कोणी
चिकन बिर्याणी खाणार नाही त्यांच्यासाठी व्हेज बिर्याणीचा आपण बेत केलेला आहे. बघा, छोट्या गंजामध्ये छोट्या पातेल्यात चिकन बिर्याणी बनवायला ठेवलेली आहे. बघा, सोयाबीनचा भात, याच्यामध्ये सोयाबीन, शेंगदाणे, बटाटा, धने, जिरे, मोहरी सगळं घातलेलं आहे. खाली पडलेले शेंगदाणे उचललेत मी. आणि हे बघू शकता तुम्ही, चिकन बिर्याणी बनवून ओके झालेली आहे. याला थोडी हवा लागण्यासाठी झाकण काढलंय. दुसऱ्या बाजूला पंगत बसवली आणि पंक्तीसाठी वाढायसाठी कोपऱ्यामध्ये बिर्याणी काढतोय मोकळी होण्यासाठी. थोडी थंडी झाली पाहिजे, लेकरांना लवकर खाता आली पाहिजे म्हणून थंडी होण्यासाठी बिर्याणी काढतोय. बिर्याणी काढेपर्यंत इकडे मुलांनी चट्या झाटक करून आपल्या मस्त लाईनीमध्ये बसलेत. घरूनच आम्ही पत्तरवाळ्या आणल्या होत्या, पत्तरवाळ्या टाकल्यात. आणि आता फक्त वाढायचं काम बाकी आहे. सगळे भाचे, सगळे भाच्या, सगळे मुलं मुली जेवायला बसलेत, फक्त भाच्यांची मामी आणि मी सोडून. आता वाढायचं प्रक्रिया आता चालू करायची. आता सगळ्यांना जाम भूक लागलेली आहे. उड्या मारून मारून, नाचून, हसून, खेळून घरून आलेले, कोणी जेवून आले, कोणी उपाशी आले, कोणी नाश्ता करून आले. सगळ्यांना भूका लागल्यात. सगळे आता जेवणाची आतुरतेने वाट बघतायत आणि सगळ्यांना आता जेवायला वाढायचं आहे. सगळ्यांना लिंबू कांदा कापून ठेवलेला वाढलाय. आता वाढायचं काम चालू आहे. विकास वाढतोय सगळ्यांना. दुसऱ्या बाजूला मीठ वाढायचं काम चालू आहे. ते एक समता करते. आणि माझं तर बाजूला एक कुत्रं उभं होतं. त्या कुत्र्याला आम्ही केलेली बिर्याणी देवाला घास ठेवा, तसा आम्ही बाजूला त्याचा घास ठेवलेला आहे. देवाच्या नावाने त्याला भरपूर बिर्याणी दिली खायला कुत्र्याला. करण लय भूक लागली. लय भूक लागली. सगळ्यांचे तोंड बारीक झाले, भुका लागल्या सगळ्यांना. इकडे बघा, सगळ्यांनी इकडे बघा रे. बघा, सगळे आतुरतेने वाट बघतायत जेवणाची. बिर्याणीचा सुगंध दरवळत होता सगळ्यांना. आता वाढायची प्रोसेस आता संपत आलेली आहे. एक ताला काही चिकन बिर्याणी चालत नाही, त्यामुळे एक तावा उभीच आहे. शौर्य पाणी भरतोय, सगळ्यांना वाढायसाठी पाणी भरतोय शौर्य तिकडं. मानस बाई लाजते, फोटो काढू नका, माझा फोटो काढू नका म्हणून. काय कारण आहे? आता मी सगळ्यांना वाढतोय. वाढायला चम्मच नव्हता, प्लेटच घेतली. सगळ्यांना 2-2, 4-4 पीस आणि भात, 2-2, 4-4 पीस आणि भात वाढायचं काम चालू आहे. ज्यांना जास्त पीस आवडतील त्यांना जास्त, ज्यांना आवडत नाही त्यांना वाढायचं नाही, असं नियोजन चालू होतं. हे सोनूबाईचं पोरगं खाया पिया कुछ नाही, गिलास फोडा 12 मला पण जेवण पाहिजे, वेगळंच पाहिजे, माझंच पात्र वेगळं पाहिजे, काय जेवायचं नाही, हट्ट धरून बसलं होतं. सगळ्यांनाच भूक लागली. असं वाटतं की पटापट कधी येते समोर काय माहिती. वाढणारे मंडळी उभी आहेत, जेवणारे मंडळी वाट बघतायत जेवायची.
वाढायची. फिरायला जास्त जागा नव्हती त्यामुळे बसून 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 वाढत होतं सगळ्यांना. गोल पद्धतीनं बसवलं होतं सगळ्यांना जेवायला. जास्त लांब लाईन बसवली नाही, चटीवर गोल बसवलंय. कडाच्यात ते ठेवायच्यात ना. बघा हे हम दोन हमारे दो करण अर्जुन. खाना गिना कुछ नाही आणि झगडणार लगडणार जास्त. कोणतं खाणं बाई? छटाक छटाकवर खायचं नाही, पण वेगळं पात्र पाहिजे, वेगळंच पाहिजे. हे काय जेवणारच नाही असं हट्ट धरून बसले आमचे नातू. बाई तिथली मिरची घे बरं त्याच्यात. त्या कॅरेटमध्ये मिरची. आता पंगत चालू झालेली आहे, जेवायला सुरुवात. फोटो काढून पहिले मग करणार ते काय. नाही फोटो काढ. फोटो काढ रे. सगळेजण आतुरतेनं वाट पाहत होते त्या क्षणाची. शेवटी तो क्षण आलाच. सगळेजण बिर्याणी वाढून जेवण करायला लागलेत. सगळे आनंदाने जेवायला बसलेत. या बाईपर्यंत येऊन बिर्याणीचा कोपर संपला होता. परत भरून आणला, परत वाढायला सुरुवात केली. ते म्हणते आधी कुत्र्याला भात द्यायचा ना. ह्यांना कसं जेवण दिलंय, त्यांना पण भूक लागली असेल ना. बघा कशी छान आमची मेजवानी इथं पार्टी जमलेली आहे. बघा हे सगळेजण जेवतात. घरून आणलेली बुंदी कोणाला घ्यायची इच्छा नव्हती, कारण कालच घरी लग्न झालं होतं लताबाईच्या पोराचं. त्या लग्नाची बुंदी होती उरलेली. कोणाला बुंदी खायची इच्छा नव्हती. सगळे आपले बिर्याणीवरच भिडले होते. कोणाला लिंबू लागेल त्याला लिंबू, कांदा लागेल त्याला कांदा. सगळ्यांना पाणी जाग्यावर व्यवस्थित सगळं नियोजन. आणि सगळ्यांचं आता जेवण चालू होतं. बघा हे सोनूबाईचं पोरगं एकांत खाल्लं नाही, गेलं पण उठून. दुसरं खायला बसलं, त्यांनी पाणी 1 गिलास पाणी ओतलं त्याच्यात त्या बिर्याणीमध्ये. राहिलं खायचं म्हणजे ओतलं नाही, धक्का लागून पडलं. अरे बघा हे सगळे मुलं जेवतात, पार्टीचा आनंद घेतात. तुमच्या मैत्रिणी आहेत ते लहानपणीच्या. पाहता का रोशनचं झालं पण जेवण, आवरून बसला. विकास त्याला घास भरवतोय. बघा आपला रुमालावाला पण जेवतोय मस्तपैकी. शांततेत जेवण चालू आहे. या पुढचे बिचारा लग्न होऊन जातील तर वळतील नाही डबल. जवळून गेलं तरी वळतील नाही. म्हणजे बोलले मानवरा बोलते मा मी नाही बोलत. हे बोलणार आहे बाबा, हे पोरगी चांगली आहे. लाल शर्ट सगळ्याच बोलतात. एकटा सांडू नको पाणी. बघा बाहेर पण सांडवलं पत्रावर पाणी. ए ते खरडू नका, खरडले मग ते जळलेलं सगळं.
पहिली पंगत उठल्यानंतर मग दुसऱ्या पंगतला आम्ही बसलो जेवायला. एकता, समता, शौर्य, विकास आणि मामा आणि मामी म्हणजे मी आणि लेकरांची आई. नंतर आम्ही दुसऱ्या पंक्तीला जेवायला बसलोय. तेव्हा आम्हाला शीतल वाढत होती जेवण. सगळे मुलं जेवलेत, सगळ्यांचं पोट भरले आणि मग आम्ही जेवायला बसलो. मग आम्ही आनंदित आहेत. सगळे जेवण झाले सगळ्यांचं. जेवणानंतर बघा सगळेजण इकडे मर्याच्या देवळावर मंदिरावर इकडे सगळे आले. कोणी बसले, कोणी लोळते. सगळ्यांचं मनसोक्त जेवण झाले, पोट भरून. आराम करतात सगळेजण. इकडे बघा, इकडे 2 जण बसले जेवण करून मस्तपैकी टकाटक. आमच्या चॅनलवर हा आजचा ब्लॉग टाकणार युट्यूबवर आहे चॅनल युट्यूब. बघा हे चिल्लर पहाटे इकडे बसले गेटवर. काही मुलं खेळत आहेत. आणि ज्या मंदिरात आलोय मर्याच्या, आता त्या मंदिराचं आम्ही थोडं शूटिंग काढायसाठी इकडे आलोय. मर्याचं मंदिर आहे. लोक इथं नवस फेडायला येतात. नवस फेडायला बघा, मर्याचं मूर्ती आहे आतमध्ये. हात घालून मी काढलेला आहे फोटो. परत बाहेर आलोय. हा बघा आता शौर्य माझा मुलगा झाडावर चढायचे प्रयत्न करते. त्याच्या मुंग्या माकुडे दाखवते मला. आता अशा प्रकारे हे आमची बिर्याणी पार्टी सक्सेस झालेली आहे. इथं सगळे जेवून आनंदित आहेत. कोणी झोपलंय, कोणी बसतंय, कोणी खेळतंय. आणि आमची शितूबाई, हे बाई इकडे बसली निवांत एकटी. आणि हे इकडे या बाजूला हा हिरो एक गाडीवर. आणि हे शीतल बसली इकडे मातीत नावली. ते तिला माहीत पण नाही मी शूटिंग काढतोय. जेव्हा बघते तेव्हा हसते. मग बघा आता माहीत झालंय मामा आले. मग बघा नाव लिहिले शीतल मातीमध्ये. बघा शीतल स्वतःचं नाव लिहिलंय. हे बघा सगळे मुलं सगळे आनंदित आहेत. सगळे जेवलेत. बघा सोनूबाईचं कार्टून. इथं पण मोबाईल सोडत नाही. इथं पण मोबाईल पाहिजे बघायला. छोटा बाम में बडा धमाका नातू आमचा. सगळ्यांचे जेवण झाले. आणि आता आमचा बेत झालाय की आता सगळ्यांनी जायचं धरणावर. निघालो आम्ही धरणावर. हे बघा धरणाच्या कडेला आलोय. धरणाच्या कडेला आल्यावर इथं एक मोठी शिडी होती. शिडीने एक एक जण खाली उतरत आहेत. आणि मी शूटिंग काढतोय बघा धरणाची. बघा असं आता उन्हाळ्याचे दिवस आहे. धरणामध्ये काही पाणी जास्त नाही आहे. तरी पण इथं मच्छीमारी चालू आहे. मासे पकडतात कोळी लोक. आणि या धरणाची खासियत आहे, तिथे एक मंदिर आहे. या धरणामध्ये बघा मंदिर दिसते. जेव्हा खूप पाणी येते ना, हे मंदिर डुबलेलं असते. ते मोबाईल स्विच ऑफ होतोपर्यंत चल. आता पाणी नाही त्यामुळे ते मंदिर दिसते. हे बघा धरणाची बाजू आहे. जास्त पाणी असल्यावर इथून धरणाचा ओव्हरफ्लो झाल्यावर धरणाचं पाणी सोडलं जाते. बघा हे मुलं एक एक करून उतरत आहेत. मी पण उतरलेलो आहे. जिथून पाणी सोडलं जाते तिथं आता मी उभा आहे. ज्यावेळेस जास्त पाणी होते तेव्हा ओव्हरफ्लो होतं तेव्हा इथूनच धरणाचं पाणी सोडलं जाते. बघा आम्ही सगळेजण आता धरणावर आलेलो आहे. माझ्या मोबाईलची आता बॅटरी पण डिस्चार्ज झालेली आहे. आणि कधीही मोबाईल स्विच ऑफ होऊ शकते. त्यामुळे जेवढी शूटिंग काढता येईल तेवढीच आता शूटिंग निघणार आहे. आणि बाकी नाही तर मग ब्लॉग बंद होणार आहे आता आमचा. 14-15% चार्जिंग मोबाईलमध्ये राहिलेली आहे. बघा सगळे मुलं मुली मामी सगळे गेलेले आहेत तिकडं धरणावर पाण्यामध्ये खेळण्यासाठी. मीच मागं राहिले. सगळे मुलं गेल्याशिवाय मी काही
जात नाही. बघा एक 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 सगळे उतरत आहे. विकास त्यांना उतरायला मदत करते. छोटे छोटे मुलं पहिले पुढं काढून ठेवली, आता मोठे मोठे मुली राहिले. आता उतरतात ते हळूहळू हळूहळू. बघा नागसेन सगळ्यात मोठं मुलगं आणि प्रार्थना करते चांगली प्रवास चांगला व्हायसाठी. बघा आता आलोय आम्ही धरणाच्या कडेला. आणि धरणाच्या कडेला सगळे आपले कोणी पाण्यात पाय भिजव, कोणी पाण्यात खेळ. मामीनी आणि मी तर एक रील पण काढली या धरणामध्ये. आमच्या यूट्यूब चॅनलवर रील जर बघितले तर ते तुम्हाला दिसून येईल. शॉर्टमध्ये रील टाकलेली आहे. बघा याच्यानंतर आता आम्ही एका गाण्याच्या स्टेपची इथं रियाज म्हणजे प्रॅक्टिस केली होती, जमते काय म्हणून. बघा एक तर दगड मारते पाण्यात, 3 ठिकाणी उड्या मारते दगड पण. बघा कोणी रील काढते, कोणी बसते. बघा हे धरण आहे आता सध्या मोकळं आहे, पावसाळ्यात फुल भरलेलं असते पाण्याने. बघा हे अजय जाधव आजच्या पार्टीचे ऑर्गनायझर बसलेत, खाऊन पिऊन टनाटन होऊन. मामी आणि सगळे मुलं मुली गाण्यावर डान्स करतात, डान्स करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे आमची ही आजची निळेगाव धरणावरची सहल बिर्याणी पार्टी अशा प्रकारे सक्सेस झालेली आहे. आमचा मोबाईल आता स्विच ऑफ होणार आहे, त्यामुळे पुढची शूटिंग काही निघणार नाही. बघा असे ज्याला जमेल त्यांनी जसं जमेल तसं स्टेप करण्याचे प्रयत्न केले, पण आमची रील काही निघली नाही आणि कोणाला स्टेप काही जमल्या नाही. जो आमचा ब्लॉग बघते त्यांनी आमच्या ब्लॉगवर कमेंट करा. जे याच्यामध्ये पार्टीमध्ये सहभागी होते त्यांनी आपलं नाव कमेंट करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपला ब्लॉग सगळ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. जे आपल्या पार्टीमध्ये सहभागी होते त्यांना. अशा प्रकारे आमची ही निळेगाव धरणावरची बिर्याणी पार्टी सक्सेस झाली आणि आमचा मोबाईल लगेच स्विच ऑफ होणारच होता. त्यामुळे जोपर्यंत आमची शूटिंग झाली तोपर्यंत आम्ही शूटिंग तुम्हाला दाखवलेली आहे. धन्यवाद.